सध्या दहशतीचं दुसरं नाव म्हणजे बीडमधून रोज नवीन गुंडागर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केली जाते। काहीच दिवसांपूर्वी कुख्यात वाल्मिक कराडचा हस्तक असलेल्या गोट्या गीते नामक गुंडाचा एक मनात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होतो। यात गोट्या गीते मध्यरात्री हातात नैवेद्याचं ताट घेऊन राम नाम सत्य हे असं म्हणत एका घरासमोर नैवेद्य ठेवत असल्याचं दिसून येतं। एखाद्या थ्रिलर सिनेमात शोभावा अशा पद्धतीचा हा सीन मनात अक्षरशः धडकी भरवणार आहे। गोट्या गीतेला ज्याचा काटा काढायचा असतो त्याच्या घरासमोर हा नैवेद्य ठेवण्यात येत असल्याचं तिथं बोललं जातं। इतक्या मोकाटपणे दहशत माजवणारा हा गोट्या गीते वाल्मिक कराड याचा हस्तक मानला जातो। त्यामुळे वाल्मिक कराड तुरुंगातून आपलं दहशतीचं साम्राज्य सांभाळतोय की काय असा प्रश्न निर्माण केला जातो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचा खरा चेहरा राज्यासमोर आला। संतोष देशमुख यांना ज्या निर्गुण पद्धतीने मारण्यात आलं ते बघता बीडमध्ये माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यानंतर बीडमध्ये गुन्हेगारांची अनेक प्रकरणे सुद्धा बाहेर आली, परंतु या सर्व गुन्हेगारांना एकत्र आणून सिंडिकेट चालवणारा वाल्मिक कराड हा राजकीय वरद हस्तामुळे नेहमीच सुरक्षित राहिलाय। परंतु सरपंच हत्या प्रकरणानंतर आता कराडच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात। परंतु आता हाच कराड जेलमधून आपली सूत्र हलवत असल्याचं सिद्ध झालंय। आपल्या चेल्या चपाट्यांकडून वाल्मिक कराड हा गँग चालवत असल्याचा संशय आहे। याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी गोट्या गीतेचे हातात बंदूक घेतलेले काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। अशा दहशतींच्या व्हिडिओंमुळेच बीड व परळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होतं। गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो। याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक अण्णा माझं दैवत अशा आशयाचे स्टेटस त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते आणि त्यामुळे तो चर्चेत आला होता। सध्या गोट्या गीते एका धक्कादायक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओत तो रात्रीच्या अंधारात कोणाच्या तरी घरासमोर राम नाम सत्य हे असं उच्चारत नैवेद्य ठेवताना दिसतोय। हा प्रकार तो ज्यांच्या घराविरोधात वैर असतं त्यांच्याच घराबाहेर करत असल्याचं तिथं बोललं जाते। वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यातील शत्रुत्व सर्वश्रुत आहे। या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर गोट्या गीतेचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो बबन गीतेच्या घराबाहेरील असल्याचं बोललं जाते। नेमका हा गोट्या गीते आहे तरी कोण जाणून घेऊयात। गोट्या गीतेचं खरं नाव ज्ञानोबा मारुती गीते असून तो वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी सांगितले जाते। परळी तालुक्यातील नंदागौळ गावाचा तो रहिवासी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सराईत गुन्हेगार म्हणून त्याची ओळख निर्माण झाली। गोट्या गीतेवर परळी, परभणी, लातूर, बीड, पिंपरी चिंचवड यांसह विविध भागातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्याचे गुन्हेगारी नेटवर्क केवळ स्थानिक पातळीवर नसून महाराष्ट्रभर विस्तारले असल्याचं बोललं जाते। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी गटांना तो बंदुका पुरवत असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय। साधारण 6 महिन्यांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका फोटो ट्विट केला होता। यात गोट्या गीते हा परळी पोलिसांचा सत्कार करत असल्याचं दिसून आलं। यावरून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली। परळीचे पोलीस अधिकारी कुख्यात गुन्हेगार, दरोडेखोर, पिस्तुलाची तस्करी विक्री करणाऱ्या गोट्या गीतेकडून कोणता सत्कार घेत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता। बीड पोलिसांनी वाल्मिक कराड व त्याच्या सहकाऱ्यांच्या मुसक्या जरी आवळल्या असल्या तरी गोट्या गीतेसारखा त्यांचा हस्तक म्हणून अजूनही मोकाट पद्धतीने दहशत माजवत आहे। मध्यंतरी जेलमध्ये वाल्मिक कराडला अनेक VIP सुविधा पुरवण्यात येत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या। जेलमध्ये असूनही कराड हा मोबाईलच्या माध्यमातून आपलं नेटवर्क सांभाळत असल्याचं समोर आलं होतं। त्याचाच परिणाम म्हणून कराडच्या नावाने अजूनही त्याचे हस्तक बीडमध्ये हवा करत असल्याचं गोट्या गीतेच्या प्रकरणातून दिसून येते। आता खरंच वाल्मिक कराड हा जेलमधून आपलं नेटवर्क सांभाळतोय का बाहेर असं कोणीतरी आहे जे त्याचं नेटवर्क सांभाळतंय हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणारच आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।